नमस्कार, राम मंडळी. नवरात्रीची पार्ट 3 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवरात्रीचा आज 5वा दिवस होता. मग आम्ही निघालो हिंगोलांबिका देवीच्या दर्शनासाठी. जिल्हा परिषदच्या रोडला हा दिखावा सादर केला होता. अयोध्याच्या राम मंदिरची थीम यांनी सादर केली होती. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा देवीची आरती चालू होती. आरती चालू असल्यामुळे देवीचे दर्शन घेता आलं नाही. लांबूनच दर्शन घेतलो आणि निघालो. तिकडच्या रोडला आरती चालू असल्यामुळे रस्ता पॅक केले होते आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो तर खूप ट्रॅफिक जाम मिळाला आम्हाला. परमेश्वरी मातेचं दर्शन घेतलो आणि निघालो हिंगोलांबिका देवीचं दर्शन घेण्यासाठी. मंदिराच्या चारी बाजूने अशी लाइटिंग लावली होती की असं वाटत होती की दिवाळी चालू आहे का. पावसाचं वातावरण खूप झालं होतं. पाऊस पडायच्या अगोदर आम्हाला दर्शन घेऊन घरी पण जायचं होतं आणि आधीच गोर आहे, त्यात असे लाईट कपडे घालते, त्यात अजून गोर दिसते. मी आणि समृद्ध या मंदिरात आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. हा मंदिर इतका सुंदर असेल मला वाटलं पण नव्हतं. मंदिराला पूर्ण लाइटिंगने सजवलं होतं आणि लाइटिंग सुद्धा खूप छान दिसत होते. या लाइटिंगचं काय आता नवीन ट्रेंड आलाय. गणपतीच्या वेळेस पण अशी लाइटिंग खूप विकत होते. मी मंदिरला पहिल्यांदा आल्यामुळे हे फोटो पाहत होतो. देवीची अशी खरी मूर्ती आहे असं म्हणत होते. गेल्या वर्षी देवीचे असे रूप होते 9 दिवसाचे. दरवर्षी नवीन जरी रूपात देवीची पूजा केली तरी असे एक रूप असतात की ते फिक्सच असतात, त्याला चेंज करत नाही. देवीचे पाया पडून घेतलो आणि मी कुंकू लावलो. समृद्ध म्हणला मी बत्तीपट्टा लावलो मग त्याला कुंकू लावत नाही म्हणला. पण ठीक आहे, जाऊ दे, सोड म्हणतो. हिंगोलांबिका देवीची आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रूपात पूजा केली होती. देवीचा गाभारा पूर्ण चांदीने सजवला होता. देवीच्या दरवाजाच्या चारी बाजूनी शक्तिपीठांचे देवी कोरले होते. देवीची प्रतिमा इतकी सुंदर होती की देवीला पाहतच राहावं असं वाटत होतं. देवीचे दर्शन घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या बाहेर गाण्याचा कार्यक्रम साजरा करत होते. देवीचा महाद्वार इतका सुंदर सजवला होता की काय सांगू नका. आम्ही गुगल मॅपच्या साहाय्याने आलतो म्हणून आम्ही बॅक साईडने आलो आणि हा महाद्वार आम्ही लास्टला पाहिलो. आणि आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.